नमस्कार, जय किसान. आपण पाहतात वावर न्यूज व उन्नती न्यूज नेटवर्क. मी आज आहे बोदेगाव या ठिकाणी चालू महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे जे काही 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जी काही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा असते ती आज तारखेला या ठिकाणी पार पडलेली आहे. आपण या ठिकाणी ग्रामसभेचे जे सचिव असतात ग्रामसेवक साहेब या ठिकाणी मॅडम आहेत. मॅडमशी आपण या गोष्टीवर बोलणार आहोत. मॅडम, आज आपल्या ग्रामपंचायतची या ठिकाणी या बोधेश्वर मंदिरामध्ये ग्रामसभा मुख्य असल्या कुठल्या विषयावर या ठिकाणी ग्रामसभेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे? मुख्य म्हणजे 16 वित्त आयोगाचा आराखडा तयार करणे, परत VGB रामजी ही जी MRGSची योजना बंद झालेली आहे आणि नवीन निघालेली त्याच्या करण्यासाठी असे अनेक आहेत. तिला जे मूलभूत प्रश्नावर गावातील लोकांनी काय आजच्या ग्रामसभेमध्ये काही आवाज उठवला किंवा कुणी काय अशा वैयक्तिक मागण्या केल्या की आमच्याकडे असं रस्ता नाही किंवा नाली नाहीये, नालीचं पाणी किंवा सांडपाणी जे काही मूलभूत सुविधा किंवा योजना असतात अशा मूलभूत योजनावर काही सविस्तर अशी चर्चा झाली का आपल्या या ग्रामसभेमध्ये? हो, मूलभूत जे ही आहेत योजना समजा त्यांना आवश्यक आहेत, आराखड्यामध्ये काय आवश्यक आहे, आराखडा आम्ही पुढील 26-27चा आराखडा असल्यामुळे लोकांना त्यांना काय आवश्यक आहे, कोणत्या ठिकाणी काम घेणं आवश्यक आहे अशी त्यांच्याकडूनच माहिती मागून घेतलेली आहे आणि ते आराखड्यात समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे. मागील ग्राम सभा ज्यावेळेस पार पडली त्या मागील ग्रामसभेचे ठराव वाचन झाले का? आणि ठराव वाचन करत असताना मागील ग्रामसभेच्या ठरावामध्ये जे काही ठराव आपण पारित केले होते त्याच्यावर काही अंमलबजावणी या ठिकाणी या मागच्या काळामध्ये झाली गेली का? हो, मागील ठरावामध्ये पण काही ठराव अंमलबजावणी झालेली आहे, काही चालू आहे. म्हणजे काही ठराव अंमलबजावणी करण्यात आली आणि काही चालू आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सरपंच आहेत, तात्या आहेत आपल्यासोबत. तात्या, आपण या गावचे प्रथम नागरिक आहात. तर या ठिकाणी जे काय आजच्या ग्रामसभेमध्ये जे काही विषय सामाजिक किंवा मूलभूत सुविधावर जे काही ग्रामीण भागातील जनजीवन असतं या जनजीवनाला कुठंतरी सुरळीत अशी कुठंतरी मोलाची एक भूमिका ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिली जाते, मूलभूत सुविधा दिल्या जातात. अशा कुठल्या प्रश्नावर असे भक्कम अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी ग्रामसभा पार पडली आहे? आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध योजनेच्या संदर्भामध्ये मोठी ग्रामसभा आहे. ह्या ग्रामसभेवर 5 वर्षाचा विषय डिपेंड आहे आणि ग्रामसभा घेत असताना प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचे विचार आम्ही जाणून घेतले तुमच्या देखत. एवढी मोठी ग्रामसभा घेणं म्हणजे ही विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जी काही पुढं कामं करायची आहेत, जी काही कामं केलेत ते आम्ही आतापर्यंत जी कामं केलेत त्याचेही काही लोकांनी समजा विश्लेषण केलं, कुठं काम पडलं, कुठं काय गेलं, जरूर विचारावं. आम्हाला काही त्याशी दुःख नाही. आणि जी काय आता प्रधानमंत्री योजनेचे जे काही घरकुल आलेले आहेत त्या संदर्भामध्ये काही लोकांचे नाव आलेले आहेत, काही लोकांचे नाव आलेले नाहीत. परंतु शासनाने आता एक GR काढला आहे आणि त्या GRमध्ये जी काही लोक वंचित राहिलेत त्यांना सुद्धा घेण्याचा त्यांनी GR आम्हाला पाठवलेला आहे. एकही कोणताच व्यक्ती असा घराविना राहणार नाही याची मी या ठिकाणी सांगतो. तसं पाहिलं तर बोदेगाव हे 11 मेंबरचं गाव आहे, ग्रामपंचायतचे मेंबर. तसं लोकसंख्येनं फार मोठं गाव आहे. 1800 ते 1900 आसपास आपल्या मतदार यादीमध्ये आकडा आहे. मग मला सांगा, या ठिकाणी आपल्या एवढ्या मोठ्या गावामध्ये मागील काळामध्ये किंवा आपल्या कार्यकाळामध्ये वैयक्तिक लाभाची कामं अशी कोणाला भेटली आहेत किंवा वैयक्तिक लाभापासून कुणी असे लोक वंचित आहेत का? वैयक्तिक लाभ जे असतील, पंचायत समितीचे घरकुल असेल, गायगोटा असेल, विहीर असेल, सिंचन असेल, शेततळ असतील, अशी जे वैयक्तिक लाभाची कामं आहेत आपल्या गावामध्ये बऱ्याच स्वरूपात वाटप झाली आहेत का किंवा कुणी अजून या बाबतीमध्ये वंचित राहिलेलं आहे? मी मागेल त्याला प्रत्येक योजना दिलेली. मी सगळ्याच्या समोर सांगतो, मी एकाचंही काम कुणाचं अडवलं नाही. कुणी जर म्हणलं अडवलं तर ह्या देवाच्या पुढं मी नाग असतो. आणि मला जितक्या योजना येतील तेवढ्या मला खूप आनंद असतोय साहेब. मी योजनेच्या बाबतीमध्ये जेवढा ओढून आणता येईल तेवढ्या योजना ओढून आणलेल्या आहेत. काही लोक वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी सदैव तयार आहे. योजनेच्या बाबतीमध्ये शासनाकडून काही साईट बंद होत्या काही मधल्या काळामध्ये गायगोट्याच्याही, नाहीतरी आता 10 ते 12 गायगोटे झालेले आहेत आमचे. त्याचे मस्टर सुद्धा निघालेले आहेत, विहिरी झालेल्या आहेत. उर्वरित काही जर कुणाला अजून मागेल त्याला विहीर असेल, गायगोटा असेल किंवा फळबागा असेल, ह्या योजना देण्याचं आमचं सदैव आम्ही तत्पर आहोत. गावाचे प्रथम नागरिक म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये, आपण जोपर्यंत पदावर असाल, येणाऱ्या काळामध्ये आपला मुख्य अजेंडा गावाच्या विकासासाठी काय असेल? आमचा प्रत्येक लाभार्थीपर्यंत प्रत्येक योजना पोहोचण्याचा आमचा मानस आहे. गाव शांत आहे. आज आमच्या गावामध्ये दारूबंदी आहे. तुम्ही बघितली असेल, ग्रामसभा अशी खेळीमेळीच्या वातावरणात झालेली आहे.
आम्ही गेल्या ऑक्टोबरमध्ये 1 वर्ष झालं गावात एक थेंब सुद्धा दारूचा नाही आमच्या इथं. जर कोणी असला तर तुम्ही अजून माहिती घ्या. आणि गाव शांत राहण्यासाठी आमच्या गावातल्या सर्व तरुण बांधवांनी सुद्धा एक एक चांगल्या संघानं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा खूप स्वार्थ अभिमान आहे. एक अभिमानाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की एवढ्या पळीसारख्या गावामध्ये किंवा पळी आपण पाहतोय नाम बदनाम अशा गोष्टी होत गेलेल्या असताना आपल्या माऊली तात्या आहेत, माऊली तात्या सरपंच असताना तर त्यांच्या काळामध्ये कुठेतरी या गावामध्ये दारूबंदी झालेली आहे. ही एक खरंच अभिमानाची गोष्ट या ठिकाणी म्हणावं लागेल. आपण पाहत आहात वावर न्यूज व उन्नती लाईव्ह नेटवर्क. धन्यवाद.